नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये 2027 करता होणाऱ्या जनगणनेची ऑनलाईन माहिती कशाप्रकारे भरायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. त्याकरिता एक वेबसाईट आहे. त्या वेबसाईटला आपल्याला एंटर करायचं आहे ब्राउझरवर. त्या वेबसाईटचं नाव आहे se.census.gov.in. ते सेल्फ इन्युमरेशन आहे, म्हणजे स्वतः ती माहिती भरता येते आपल्याला 15 तारखेपर्यंत. या ठिकाणी असा प्रकारचा इंटरफेस आल्यानंतर आपल्याला सर्वात पहिले आपल्या स्टेटचं नाव सिलेक्ट करायचं आहे. मी या ठिकाणी महाराष्ट्र सिलेक्ट करतोय. त्याच्यानंतर एक कॅप्चा कोड आपल्याला इथे एंटर करायचा आहे, जो केस सेन्सिटिव्ह आहे. जो कॅपिटल असेल तर कॅपिटल आणि स्मॉल असेल तर स्मॉल तो आपल्याला टाकायचा आहे. जर याच्यामध्ये काही मिस्टेक झाली तर आपला तो कॅप्चा जो आहे तो इनव्हॅलिड दाखवतो. बघा, इनव्हॅलिड कॅप्चा. आणि जर तुम्हाला त्याला बदलवायचा असेल तर नंतर तुम्ही याला रिफ्रेश करून तो बदलवू शकता. मी पुन्हा कॅप्चा कोड एंटर करतोय. बघा, कॅपिटल क्यू आहे, एंटर केला आणि व्हेरीफाईड अँड प्रोसीड करतोय. पुन्हा कॅप्चा हा मॅच झालेला नाही आहे. मी याला रिफ्रेश करून कॅप्चा एंटर करणार. रिफ्रेश करतोय त्या कॅप्चाला आणि आता तो कॅप्चा या ठिकाणी टाईप करतो. 5 कॅपिटल R कॅपिटल Q कॅपिटल P स्मॉल m आणि स्मॉल o. या ठिकाणी पुन्हा एकदा व्हेरीफाय करून बघतोय. आता तो लॉग इन झालेला आहे सक्सेसफुली. आता आपल्याला या ठिकाणी काही बेसिक माहिती विचारली जाते. बघा, महाराष्ट्र, आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव, जे तुम्ही तुमच्याकडे राशन कार्डवर कुटुंब प्रमुख असेल त्या कुटुंब प्रमुखाचं नाव तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. या मोबाईल नंबरवर तुम्हाला एक OTP येईल. तुम्हाला ईमेल ID एंटर करायची असेल तर करू शकता, नाही केलं तरी चालतं, कारण ते ऑप्शनल आहे. माझ्याकडे आहे म्हणून मी ईमेल ID या ठिकाणी एंटर करतो आहे. आता जो मोबाईल नंबर आपण या ठिकाणी एंटर केला त्या मोबाईल नंबरवर आपल्याला एक OTP जाईल. या OTPला व्हेरीफाय करण्यासाठी आपल्याला ऑप्शन येणार आहे OTP सेंड टू युअर मोबाईल. आता आपल्या मोबाईलवर एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. बघू किती वेळात येतो. तर या ठिकाणी OTP आलेला आहे. हा OTP आपण एंटर करू. हा OTP व्हेरीफाय करायचा आपल्याला. व्हेरीफाय केल्यानंतर ऑलरेडी मी या ठिकाणी काही माहिती भरलेली होती, त्याच्यामुळे तुम्हाला हा डायरेक्ट शेवटच्या पेजवरच घेऊन गेलेला आहे. परंतु कोणते कोणते प्रश्न या ठिकाणी विचारले जातात मी तुम्हाला याच्यासाठी पहिले घेऊन जातो. सर्वात पहिले तुम्हाला या ठिकाणी बघा, स्थानिक तपशील, म्हणजे आपलं गाव कुठे आहे त्या ठिकाणी आपल्याला मार्क करायचा आहे. हा जो सिम्बॉल आहे, हा सिम्बॉल आपल्याला त्या मॅपमध्ये सिलेक्ट करायचा आहे, बरोबर. आणि त्याच्यानंतर तो सिलेक्ट करून पहिले तर तुम्हाला या ठिकाणी जिल्हा, तुमचा पिनकोड आणि इथे गावाचं नाव सिलेक्ट करायचं. तो जिओग्राफिकल एरिया सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला याला सिलेक्ट करून पुढे जायचं आहे. थोडं याला इकडे सरकवतो. बघा, मी याला जतन करा आणि पुढे जा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला बाकीचे प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मात्र तुम्हाला आता स्टेप बाय स्टेप या ठिकाणी द्यायचं आहे. जसं की या ठिकाणी बघा, पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, गणना घराची जमीन यासाठी मुख्यतः वापरलेले साहित्य, म्हणजे घर बनवण्यासाठी कशाचा वापर केला, लाकूड, बांबू, पक्क्या विटा, माती, दगड, हे तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर गणना घराची भिंत कशाची आहे, मातीची आहे, लाकडाची आहे, दगडाची आहे, हे सिलेक्ट करायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, छप्पर कशाचं आहे, घराचं छप्पर कशाचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. आणि गणना घराची स्थिती कशी आहे, राहण्यायोग्य आहे की अराहण्यायोग्य आहे किंवा चांगली आहे, हे प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे द्यायचं आहे. आणि त्यानंतर जतन करून पुढे जायचं आहे, म्हणजे सेव्ह करायचं आणि समोर जायचं. या ठिकाणी आपण मराठी भाषेचा वापर केला असल्यामुळे मराठीमध्ये प्रश्न दिसत आहेत. तुम्हाला इंग्लिशमध्ये पाहिजे असेल तुम्ही इंग्लिशमध्ये पण करू शकता. त्याच्यानंतरचा टॉपिक आहे की आपल्याला कुटुंब प्रमुखाशी संबंधित माहिती. कुटुंबात सामान्यतः निवास करणाऱ्या व्यक्तीची एकूण संख्या किती आहे ते लिहायचं आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव लिहायचे आहे. कुटुंब प्रमुखाचे नाव लिहिल्यानंतर निवडलेली भाषा, तुम्ही कोणत्या भाषेमध्ये तुमचं कम्युनिकेशन चालतं किंवा कोणत्या भाषेमध्ये तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे आहे ते सिलेक्ट करायचं आहे. कुटुंब प्रमुख असेल त्याचं लिंग काय आहे, पुरुष आहे, स्त्री आहे की ट्रान्सजेंडर आहे, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे.
ओबीसी असेल तर इतरवर सिलेक्ट करायचं आहे. अनुसूचित जाती किंवा जमाती असेल तर त्याच्यासाठी इथे ऑप्शन दिलेला आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून ते सिलेक्ट करू शकता. मालकी हक्क कसा आहे, स्वतःचं घर आहे की भाड्याने राहत आहे, हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. ज्या घरी तुम्ही राहता त्या घरी राहण्याच्या खोल्या किती आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, त्याची संख्या टाकायची आहे. आणि तुमच्या एका कुटुंबामध्ये विवाहित असलेल्या जोडप्यांची संख्या किती आहे ते पण तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. म्हणजे नंबर टाकायचा आहे आणि जतन करून पुढे जायचं आहे. त्याला सेव्ह केल्यानंतर तिसरा टॉपिक तुम्हाला भरायचा आहे. कुटुंबास उपलब्ध असलेल्या सोयी कोणत्या आहे? पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे? प्रक्रिया केलेले नळाद्वारे येणारे पाणी म्हणजे ते फिल्टर्ड आहे का? किंवा असं सोडलं जाते, हे सर्व तुम्हाला या ठिकाणी बघून त्याचं प्रॉपर उत्तर द्यायचं आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असलेला स्रोत कोणता आहे? पिण्याचं पाणी कुठून तुमच्याकडे येतं? एकदम जवळ आहे की बाहेरून बोलावलं जातं? प्रकाशाचा मुख्य स्रोत कोणता आहे? आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो म्हणून वीज लिहायचं. कुठे रॉकेल वापरलं असेल तर रॉकेल लिहायचं. कोणाकडे सौर ऊर्जा असेल तर ते लिहायचं. या ठिकाणी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आपल्याला बरोबर दिलेले आहे. त्या ऑप्शनला तुम्ही करेक्ट ऑप्शनला सिलेक्ट करून समोर जायचं आहे. तर तुमच्याकडे शौचालयाची उपलब्ध आहे काय? जर असेल तर ती कशी आहे? सामूहिक आहे, सार्वजनिक आहे की केवळ कुटुंबाच्या वापरासाठी आहे, ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. शौचालयाचा प्रकार कोणता आहे तो तुम्हाला या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर बघूनच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. सांडपाणी सोडण्यासाठी जोडलेली व्यवस्था कशी आहे? बंद गटार आहे, उघडे गटार आहे किंवा गटार आहेच नाही, हे तुम्हाला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. स्नानगृहाची उपलब्धता आहे की नाही आहे? असल्यास कसं आहे? छपराशिवाय आहे की काय आहे? हे तुम्हाला या ठिकाणी परिसरामध्ये, घरामध्ये नाही विचारलं, परिसरामध्ये आहे का? तर तुम्ही त्या अशा प्रकारची प्रश्नाचं उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. स्वयंपाकघरामध्ये उपलब्ध असलेल्या एल-पी-जी गॅसची जोडणी कशी आहे? तर आपण सर्वांकडे जवळपास एल-पी-जी गॅसच आहे, त्याच्यामुळे तुम्ही त्या एल-पी-जी ऑप्शनला तुम्ही सिलेक्ट करू शकता. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारे मुख्य इंधन कोणते? आता लाकडाचा वापर खूप कमी लोकं करतात. मॅक्सिमम लोकांकडे एल-पी-जी गॅस आहे, त्याच्यामुळे तुम्ही एल-पी-जी गॅस किंवा असेल ना, कोणाकडे एल-पी-जी गॅस नसेल किंवा वेगळ्या कोणत्यातरी सोयीचा वापर केला जात असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही त्याला बघूनच बरोबर त्या ठिकाणी सिलेक्ट करायचं. पूर्ण झाल्यानंतर पुन्हा जतन करा म्हणजे सेव्ह करा आणि पुढे जा, असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यानंतर तुम्हाला काही तुमच्याकडे सुविधा कोणत्या दिलेल्या आहे, ते तुम्हाला इथे रेडिओ आहे का? जवळपास रेडिओ आता कोणी वापरत नाही, सर्वांकडे मोबाईल आणि स्मार्टफोनच आहे. त्याच्यामुळे दूरचित्रवाणी जर असेल तर तुम्ही डिश आहे का? डिश वापरता का? केबल जोडणी आहे का? की टीव्हीच नाही आहे? अशा प्रकारचे ऑप्शन्स, पर्याय या ठिकाणी दिलेले आहे. याच्यातला कोणताही एक पर्याय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. इंटरनेटची उपलब्धता आहे का? तर जवळपास सर्वांकडे इंटरनेट आहे. स्मार्टफोन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही इंटरनेटचा वापर करताच. त्याच्यामुळे लॅपटॉप आहे, संगणक आहे, काय आहे, त्याच्यावर तुम्ही इंटरनेट कशाप्रकारे वापरतात ते तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे. लॅपटॉप, संगणक, ज्याच्याकडे लॅपटॉप असेल त्यांनी किंवा कम्प्युटर असेल त्यांनी यस करायचं किंवा होय म्हणायचं, नसेल तर नाही करायचं. मोबाईल किंवा दूरध्वनी क्रमांक आहे का? दूरध्वनी काय आहे? तर जवळपास सर्वांकडे लँडलाईन आता खूप कमी लोकांकडे आहे. नसल्यातच जमा आहे. सर्वांकडे स्मार्टफोन आहे, त्याच्यामुळे त्यांनी स्मार्टफोनवर सिलेक्ट करायचं आहे. स्कूटर, सायकल, मोटरसायकल याच्यापैकी तुमच्याकडे काय आहे ते तुम्ही इथे पर्यायाला निवडायचं आहे. ज्याच्याकडे कार असेल त्यांनी कार, नसेल तर नाही. म्हणजे फोर व्हीलर ज्यांच्याकडे जी कोणती असेल तुम्हाला दिलेलं आहे. कार आहे का? जीप आहे का? व्हॅन आहे का? असेल तर होय म्हणा, नसेल तर नाही. कुटुंबात सेवन केले जाणारे मुख्य धान्य कोणते? जवळपास आपल्याकडे तांदूळ आणि गहू या 2 मुख्य धान्याचा वापर करतात. त्याच्यातही जास्तीत जास्त आपण गव्हाचा वापर करतो आणि म्हणून या ठिकाणी आपण गहू ऑप्शनला सिलेक्ट करायचा आहे. आणि त्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आपण पहिले टाकला होता तो इथे दिसणार आणि त्याच्यानंतर जतन करा आणि पुढे जा, अशा प्रकारच्या ऑप्शनला आपल्याला काय करायचं आहे? सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर पुनरावलोकन तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे तुम्ही जी भरलेली माहिती आहे ती बरोबर आहे का? एकदा आपल्याला पडताळणी करायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याला पुष्टी करायची आहे, म्हणजे याला सेव्ह करायचं आहे. अंतिम सबमिशन नंतर सबमिट केलेल्या डेटामध्ये कोणताही बदल शक्य होणार नाही, म्हणजे तुम्ही बदल करू शकणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि याला होय म्हटल्यानंतर तुम्हाला एक अननोन एरर हॅज ऑकर्ड, काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, परंतु अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? माहिती त्या ठिकाणी भरू शकता. धन्यवाद.